नमस्कार मंडळी, मी आशुतोष आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे दी फॅमिलियर आर्ट स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मुलाखत घेणार आहोत श्री निशांत उर्फ सोनू कवडते यांची. ते एक गणपती मूर्तिकार आहेत. नमस्कार सोनू दादा. नमस्कार आशुतोष. सर्वप्रथम सोनू दादा, मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, मी निशांत बंडूजी कवडते उर्फ सोनू. मी गेल्या 25 वर्षापासून मनीषनगर इथे राहून राहिलो आणि माझ्या इकडे मातीच्या मूर्त्या बनतात. हा माझा कारखाना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी निशांत कवडते यांना मूर्ती साकारताना पाहत आहे. मला पण मूर्ती साकारण्याची प्रचंड आवड होती, परंतु काही कारणास्तव मी आवड पूर्ण करू शकलो नाही. तुम्ही या कलेचे ज्ञान कुठून घेतले, म्हणजे तुमचे कोणी गुरु आहेत का? मी हे कलेचे ज्ञान प्रकाश गायकवाड, स्वर्गीय प्रकाश गायकवाड यांच्याकडनं घेतले आहे. तुम्ही किती वर्ष साधारण त्यांच्या हाताखाली म्हणजे ज्ञान घेतले? मी त्यांच्या हाताखाली 6 ते 7 वर्ष ज्ञान घेतलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुमारे 13 ते 15 फुटीची मूर्ती तुमच्याकडे मी पाहिली आहे. ती कुठली व त्याबद्दल थोडा माहिती सांगाल? बरोबर आहे. ती मूर्ती श्यामनगर इथली आहे. बालगणेश उत्सव मंडळ, ते मंडळ अजय गायकवाड यांचं होतं. त्यांनीच मला प्रोत्साहित केलं होतं त्या मूर्ती बनवण्यासाठी. मग तुम्ही छोट्या मूर्ती घडवण्याची सुरुवात कशी केली? कोरोनाच्या नंतर मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या नंतर मग मोठ्या मूर्त्यांवरती बंदी आली, तर मग मी छोट्या मूर्त्यांकडे वळलो. मग तेव्हापासून या छोट्या कामाची सुरुवात झाली. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला नागपूर महानगरपालिकातर्फे पारितोषिक देण्यात आहे. तेही बरोबर आहे तुझं. मला 2024मध्ये नागपूर महानगरपालिका मध्ये इको फ्रेंडली गणेशजी याच्यामध्ये 3रा क्रमांक मिळालेला आहे. यंदा महानगरपालिकाने POP विक्रीस मान्यता दिली आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बरोबर आहे. महानगरपालिकेने यंदा POPच्या मूर्तीला ओपन केलं आहे. मूर्ती विक्रीसाठी मार्केटमध्ये येईल. POP मूर्तीस मान्यता दिल्यामुळे तुमच्यासारख्या इको फ्रेंडली मूर्ती साकारण्याला मोठे नुकसान होईल बरं का? थोडा फार तर असं काही फरक पडू शकत नाही, कारण की जे नागरिक आहे, जे सुजक नागरिक आहे, ते आमच्याकडे येतात तर सगळ्यात आधी हेच विचारतात का मूर्ती तुमची मातीची आहे की काय. तर इको फ्रेंडली जे आहे ते मूर्ती आपल्याकडे बनतात. बरोबर. तुम्ही नागरिकांना काय सांगू इच्छिता POP मूर्तीबद्दल, बा कसं वापरायची नाही वापरायची? नागरिकांना मी हेच म्हणतो की मातीची मूर्ती जी आहे पर्यावरणपूरक आहे. तुम्ही पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी जसं महानगरपालिका जेवढं जिम्मेदार आहे तेवढं तुम्ही पण जिम्मेदार, प्रत्येक नागरिक त्यासाठी जिम्मेदार आहे. तुम्ही जमतपर्यंत मातीचीच मूर्ती घ्या. मी असेही ऐकले की तुम्ही सर्पमित्र पक्षीमित्र आहात. ते बरोबर आहे. मी वयाच्या बालपणापासून आमच्या इकडे जुनं जंगलच असल्यासारखं होतं. आम्ही त्याच्यामध्ये खेळता त्या सगळ्या वस्तू आम्ही जवळून पाहिल्या. साप मी जवळून पाहिला, पण त्याच्यानंतर माझी भीती निघून गेली. मग मी सर्पमित्र झालो, पक्षीमित्र मी त्याच्यानंतरच झालो. आणखी एक चांगली गोष्ट तुमच्याबद्दल माहीत झाली की मनीषनगर ओव्हरब्रिजमुळे होणाऱ्या पक्ष्यांना त्रास तो तुम्ही महानगरपालिकेपर्यंत कळवून दिलेला आहे. हो, ते गोष्ट मीच कळून दिली आहे. तो व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. नागपूर महानगरपालिकातर्फे गणेशोत्सव निमित्त एक गाईडलाईन आलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महानगरपालिकेकडून गाईडलाईन आली आहे की 5 फुटापर्यंत उंची असलेली मूर्ती मातीची मूर्ती किंवा POPची मूर्ती ही कृत्रिम तलावातच शिरवायची. आणखी POPची जी मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे रेड कलरचा सिम्बॉल राहील. नागरिकांनी ते बघूनच मूर्ती खरेदी करावी. आजच्या या नवीन युगामध्ये सर्वत्र लोक गाड्या घेत आहेत, मोठ्या कार घेत आहेत, पण तुम्ही आजही सायकलनी प्रवास करता असं मला माहीत झालं. बरोबर आहे. मी आता पण सायकलच चालवून राहिलो आहे, कारण की मी पर्यावरणपूरकच आहे. तुम्ही सायकलही चालवता, तुम्ही सर्पमित्र पण आहात, तुम्ही पक्षीमित्र पण आहात, तुम्ही पर्यावरणपूरक गणपती पण बनवतात. याचा हाच अर्थ आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहात. पर्यावरणपूरक आहे. आता तुम्ही बघू शकता मंडळी, सोनूदादांची चर्चा करता ही आपली मूर्ती कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे इको फ्रेंडली कलर सोनूदादांनी त्या मूर्तीला दिलेला आहे. कमीत कमी केमिकल कलरचा वापर करून यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. तुम्ही बघू शकता
इतरत्र कोणतेही कलर नाही आहेत. जे जे मेन आहेत ते सर्व त्यांनी केले आहेत. बाकी सर्व ती पर्यावरणपूरक मूर्ती दिसली पाहिजे या हिशोबाने आहे. धन्यवाद. अशा प्रकारे सोनूदादांशी आपली चर्चा इथे संपलेली आहे. भेटूया नेक्स्ट चर्चेमध्ये जी आपण सोनूदादासोबत लवकरच करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.